आणि आज त्यांचं या प्रसंगी अध्यक्ष भाषण व्हावं अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की शरद पटेल साहेब आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन करावं. राजभाषा मराठी भाषा दिनानिमित्त आज जे आपण ग्रंथ प्रदर्शन 2 दिवस भरवलेलं आहे आणि आत्ता त्याचा सांगता समारोह आहे. आज हे ग्रंथ प्रदर्शन संपवताना जो हा कार्यक्रम होतो तो खरंच खूप चांगल्या पद्धतीचा एक भारावून टाकणारा आणि 115 वर्षानंतरही जी वास्तू अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासली जाते, जपली जाते, तो इतिहास सांगणारा हा आजचा दिवस आहे. खरं तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, वाडा शहरातील प्रतिष्ठित मंडळी इथे आहेत, राजकीय मंडळी आहेत, वाचक मंडळी आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण ही वास्तू चांगल्या प्रकारे उभारू शकतो, तिची निर्मिती चांगल्या प्रकारे करू शकतो. मिलन दादांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की हा जो वारसा आहे तो आपण जपला पाहिजे. म्हणजे 115 वर्षापूर्वी लोक वाचायची हे सांगणारा हा आमचा वारसा आहे. म्हणजे 115 वर्षापूर्वी लोक वाचत होती आणि आजची परिस्थिती अशी आहे की ज्या काळात कुठल्या सोयी सुविधा नव्हत्या, शिक्षण नव्हतं, खूप मोठ्या प्रमाणावर अशिक्षित समाज होता, अशा परिस्थितीमध्येही जे वाचणारे होते त्यांनीही इमारत उभारली, त्यांनी हे वाचनालय उभारलं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे सगळं काही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही ही वास्तू उभारू शकलो नाही, ती चांगल्या पद्धतीने जतन करू शकलो नाही, तर आमचे पूर्वज सांगतील की तुम्ही नालायक आहात, तुम्ही काय त्या लायकीचे राहिलेले नाही आहे. प्रश्न हा आहे आता की ज्यांनी वक्त्याने आधी सांगितलं, मिलनदारांनी सांगितलं की आता वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. जेव्हा आपण वाचन कमी करतो तेव्हा त्या समाजाचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही, अराजक माजायला वेळ लागत नाही, कारण विचारांचं आदान प्रदान होत नाही, चांगल्या गोष्टी कानावर पडत नाही. आज सध्या आम्ही मोबाईल हातामध्ये असतो, प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी मोबाईलवर वाचते. म्हणजे खरं तर आता मोबाईल हीच एक युनिव्हर्सिटी झाली, तेच एक विद्यापीठ झालेलं आहे आणि ते विद्यापीठ एवढं घातक आहे की काय पसरवायचं, काय सांगायचं ते एका क्षणामध्ये जगभरामध्ये पसरतं आणि ज्याला जे वाटतं तो ते पसरवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मोठमोठी प्रकरणं घडतात. आमच्या बुद्धीचा ऱ्हास होतो. अगदीच आमच्या घरामधील शिकणारी जी मुलं आहेत त्या मुलांच्याही बुद्धीला वेगळ्या प्रकारची चालना मिळते आणि अत्यंत वाईट परिणाम त्या आपल्या सर्वांवर होताना दिसत आहेत. जे खरं तर पुस्तकांकडे जर लोकांना वळवलं नाही, नंदे साहेब तुम्ही अध्यक्ष आहात, पुस्तकांकडे वळवलं नाही. 27,000 पुस्तकं या वाचनालयामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSC UPSCची पुस्तकं या वाचनालयामध्ये आहेत. त्याचा जर प्रचार प्रसार झाला, लोक जर वाचनालयाकडे यायला लागली तरच आपण हा वारसा जतन करू शकू आणि आपली पुढची पिढीही आपण चांगल्या प्रकारे सक्षम करू शकू. मी आज तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. मला तुम्ही अध्यक्ष नेमलंय. खरं तर ज्या दिवशी 100 वर्ष या वाचनालयाला पूर्ण झाली त्यावेळेसही त्या ग्रंथालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं 15 वर्षापूर्वी आणि त्याच दिवशी माझं 100वे पुस्तक प्रकाशितही झालं होतं. म्हणजे 100 पुस्तकं माझी लिहून झाली होती. सगळ्यात जास्त जर पैसा मी कोणता कमावला असेल तर तो पुस्तकातून कमावला. ते पुस्तकं लिहून जेवढा पैसा मिळतो, साहित्य लिहून जेवढा पैसा मिळतो तेवढा पैसा कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे आणि कर्तबगारीने मिळत नाहीये. म्हणजे आज जी 27,000 पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये जे लेखक आहेत ते लेखक आजही जिवंत आहेत. म्हणजे आमच्याकडे 500 वर्षापूर्वी ज्यांनी पुस्तक लिहिलं असेल ते पुस्तकही माझ्या वाचनालयामध्ये आहे आणि काल परवाचा लेखक त्याचंही पुस्तक माझ्या वाचनालयामध्ये आहे. एक पुस्तक निर्मिती करणं, पुस्तक वाचकांसमोर ठेवणं, ते लायब्ररीमध्ये उपलब्ध करून देणं, तो लेखक 100 वर्षाच्या वर जिवंत राहतो. मात्र या क्षेत्राकडे कोणीही वळताना दिसत नाही, कोणी लिहित नाही, कोणी
लिहायला वाचायला सांगत नाही आणि त्याचे परिणाम खूप गंभीर असे होऊ लागलेले आहेत. म्हणजे मिलनदादा मी माझं उदाहरण देतो, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज जर हे वाचनालय नसतं तर मी आजही मिलनदादाच्या दुकानामध्ये कामाला असतो. पण झालं होतं असं, ज्या काळामध्ये म्हणजे माझ्या आत्या बसलेल्या शोभा आत्या, की आमची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, वाचनाची आवड पण वाचायला मिळत नव्हतं. काय करायचं तर या वाचनालयामध्ये एक भानुशाली नावाचे पूर्वी एक होते इथे पूर्वी, तर ते 3 महिन्यातून आधीचे पेपर रद्दी म्हणून विकायचे आणि ते गायकवाड साहेब होते, त्यांची परमिशन घेऊन ते विकायचे. माझ्या एक लक्षात आलं, मी जेव्हा पेपर वाचायला येत असताना, की इथे महिनाभराचे पेपर हे जास्तीत जास्त 1 रुपया किलोने रद्दीमध्ये मिळतात. नवीन पेपर घ्यायची माझ्या अजिबात ऐपत नव्हती, म्हणजे नवीन पेपर विकत घेणं हे शक्यच नव्हतं. मी महिन्यातून एकदा पीकवरनं इकडे यायचो, आल्यानंतर त्यांना विचारायचो, त्यांना आधीच सांगून ठेवलं असतं की रद्दी कोणाला द्यायची नाही, ती रद्दी घ्यायची. म्हणजे 1 जानेवारीचा पेपर मी 1 एप्रिलला वाचला, 3 महिन्यानंतर. फक्त वाचनाची भूक होती. मग तो पहिल्यापासून तर शेवटच्या पानापर्यंत, म्हणजे इथे छापून प्रसिद्ध होते इथपर्यंत तो संपूर्ण पेपर मी वाचायचो. एकदा नाही, तो 10-10 वेळा वाचायचो. बातमी कशी लिहायची, बोलायचं कसं, बातमी कशी लिहिली जाते. म्हणजे गंदेसाहेब आज अनेक पत्रकार आहेत पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. मी महाराष्ट्राचा पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे. अनेक पत्रकार आहेत, पण नाव घेतलं जातं की अध्यक्ष आहे. एवढ्या मोठ्या तुमच्या सगळ्या सुखी संपन्न अगदी वाचनप्रिय अशा सगळ्या प्रतिष्ठित लोकांच्या समोर मला बोलायला मिळतं आणि अध्यक्ष स्थान मिळतंय, ती कोणी वाचनालयाचीच कृपा आहे. म्हणजे महाराष्ट्रभर माझी भ्रमंती सुरू असते, लिखाण सुरू असतं, भाषणं सुरू असतात. ते सगळे आम्ही वाचनालयामध्ये शिकलोय. त्या भानुशालींकडनं मी ते पेपर विकत घ्यायचो, म्हणजे रद्दी विकत घ्यायचो, ते वाचायचो, ते शिकलो आणि त्याच्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. माझी जवळ 160च्या वर पुस्तकं लिहून झाली आणि ती सगळी पुस्तकं मी विकलीत. त्याच्यातून बऱ्यापैकी पैसा आणि नावही कमावलंय. हे सगळ्यांना करता येतं. आपण जेव्हा वाचक आहोत, तुम्ही जेवढं काही वाचता तेवढंच त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करायला शिकलो, लिहायला शिकलो, तर आपल्या सुद्धा एखादं पुस्तक तयार होऊ शकतं आणि ते पुस्तक मैलाचं दगड ठरू शकतं. येणारी जी भावी पिढी आहे त्यांच्या हातामध्ये आपण नवीन विचार देऊ शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की वाचाल तर वाचाल. आम्ही वाचतच नाही, त्यामुळं आमच्या वाचण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पुढे असंख्य संकट अगदी रोज पुण्यामध्ये उभी असतात. ती संकटं कशी फेस करायची आम्हाला कळत नाही, कारण आम्ही पुस्तक वाचलेलं नाही. जी विद्वान मंडळी आहे, जी विचारवंत मंडळी आहे, त्यांची 27,000 पुस्तकं जर माझ्या लायब्ररीमध्ये असतील आणि ती कोणी जर वाचली नसतील, म्हणजे माझं दुसरं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, वाडा कॉलेजची लायब्ररी आणि महात्मा गांधी वाचनालयातली लायब्ररी, या दोन्ही लायब्ररीतलं एकही पुस्तक वाचायचं मी ठेवलेलं नाही. एकही पुस्तक. म्हणजे या वाचनालयात यायचा ज्या दिवशी बंद झालो त्या दिवशी त्यांनी सांगितलं, दुसऱ्या दिवशी एक बाई होती, मी सांगितलं तुम्ही सगळी पुस्तकं नेलेली आहे, म्हणजे आता नवीन पुस्तक काय आलेलं नाही. त्या दिवशी मी वाचनालयात यायचं बंद झालो. तुमचा मी सभासद होतो, प्रत्येक पुस्तक घेऊन जायचो आणि ते वाचल्याशिवाय मी शांत बसत नव्हतो. म्हणजे आजही माझ्या घरामध्ये जेवढे स्टॉलवर पेपर येतात तेवढे स्टॉलवरचे पेपर माझ्या घरी असतात. म्हणजे माझी मुलं पुस्तकांशी खेळताना जन्मतात पुस्तकांशी खेळलीत, पेपरशी खेळलीत. म्हणजे रोज तेवढे पेपर वाचल्याशिवाय मी झोपत नाही. म्हणजे माझ्या गाडीमध्ये पेपर असतात, माझ्या कार्यालयामध्ये पेपर असतात आणि ते सगळे पेपर वाचल्याशिवाय मी शांत बसत नाही. रोज नवीन नवीन पुस्तकं येतात. म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये गडकरी रंगातले कार्यक्रम झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्राचे डॉक्टर BG शेखर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे आता त्यांचं वय 56 वर्ष, 56व्या वर्षी 2 पुस्तकांनी शोध आणि संताजी लिहिलं. ती त्यांनी मला भेट दिली आणि त्याच्यामध्ये ते फोटो जे आहेत ते माझ्या फेसबुकवर टाकल्यानंतर मला अनेकांचे फोन आले की ती पुस्तकं आम्हाला पाहिजेत. म्हणजे ते वाचक आहेत, रसिक वाचक आहेत, ते पुस्तकं शोधून काढतात, ते वाचतात, त्याच्यामधनं नवनवीन गोष्टी घटना ह्या लिहून ठेवतात आणि त्या पद्धतीने पावलावर पाऊल टाकून ते चालतात. आणि यशस्वी माणसांच्या पावलावर पाऊल टाकून जर चालायचं असेल, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, म्हणजे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा उतरलो, एक एक हे प्रांत अगदी किल्ले कसे गड सर करत असं सर करत गेलो. म्हणजे मिलनदादांनी त्यांच्या पुढे मी अध्यक्ष होणार तुमच्या समोर बोलणं त्याला काही अर्थ नाही आहे, कारण त्यांनी जवळून बघितलंय. पण हे सगळं जे काही यश मिळालं ते फक्त वाचनामुळे. जर वाचन नसतं आणि हे महात्मा गांधी वाचनालय नसतं तर मी पत्रकार झालो नसतो. म्हणजे रद्दी पेपर वाचून
म्हणजे आता आपण सुखी संपन्न लोक आहोत. आता आपण सहज पेपर घेऊ शकतो, वाचू शकतो, पण पेपरच कोण विकत घेत नाही. म्हणजे आता वाचनाची आवड ही कमी झालेली आहे असं सगळ्यांनी खंत व्यक्त केली. वास्तव आहे की वृत्तपत्र आता कोण वाचत नाहीये. म्हणजे आपल्याकडून ठरवा आपण किती लोक पेपर वाचतोय. पेपरच कोण वाचत नाहीये. म्हणजे आमची खंत अशी, आम्ही वृत्तपत्राचे संपादक आहोत, की आमचा पेपर स्टॉलवर गेल्यानंतर लोक आत्ता वाचायला तयार नाहीत आणि म्हणून मग आम्हाला चॅनलकडे वळावं लागलं. म्हणजे यूट्यूब चॅनल जे मशालचं मी काढलं, माझ्या पेपरची जी विक्री होती त्या विक्रीपेक्षा कितीतरी पटीने लोक ते चॅनल बघतायत, कारण ते मोबाईलवर आहे, सहज उपलब्ध होत आहे. म्हणजे आत्ता या 8 मेला 1 कोटी व्ह्यूअर्स ते पूर्ण होती. 66,000 त्याचे वर्गणीदार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ते लोक मोबाईल बघतायत आणि जिथे तुम्ही मोबाईलवर सगळं बघता ते बघणं हे मोठं एक संकट आहे. ते संकट आपल्या वाडा शहरातील लोकांच्या समोर उभं ठाकू नये म्हणून आज खऱ्या अर्थाने मिलनदादांनी सांगितलं की आणखी वक्त्यांनी सांगितलं की वास्तू उभी राहिली पाहिजे, इथे लोक आली पाहिजेत, वाचन संस्कृती टिकली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आपल्यातूनच आलेले आहेत, गरिबीतून तिथे गेलेले आहेत. त्यांच्या कानावर नक्कीच ही गोष्ट मी तात्काळ झाल्यानंतर तिथे आल्यानंतर मला ते कळलं की आपण गेले साहेब एवढ्या वर्ष तिथे मुख्यमंत्री नाही, आपण त्यासाठी काहीच केलं नाही असा प्रकार आहे. तुम्ही जर प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून आणि आजपासून जर चांगली मंडळी, वाचक मंडळी जर त्या कमिटीवर घेतली आणि त्यांच्या माध्यमातून जर वाचनालयाला वेगळं काही रूप देता आलं तर आपण तातडीने देऊ. कारण वाड्याची नगरपंचायत आहे, त्या नगरपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी करता येईल. वाड्यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती त्यांच्याकडनं करता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे काही सहकार्य लागेल ते तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. इथे एवढंच सांगतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे खरं तर तुमच्यासारखे वाचक लाभणं, तुमच्यासारखे ग्रंथप्रेमी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे ह्या ग्रंथालयाचंही आमच्या पूर्वजांचंही हे भाग्य असं समजतो आणि इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.